नमस्कार, मी पूजा. टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय आहे न्यूरोसर्जरी कधी आणि कुणासाठी, आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत न्यूरोसर्जन डॉक्टर समीर फुटाणे. सगळ्यात आधी मी तुम्हाला डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर समीर फुटाणे हे सह्याद्री हॉस्पिटल नाशिक इथं न्यूरोसर्जन म्हणून काम पाहत आहेत. त्यांचं मेंदूच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेचं प्रशिक्षण KM हॉस्पिटल मुंबई आणि PGI चंदीगड इथून पूर्ण झालेलं आहे. त्याचप्रमाणे मेंदू मणक्याच्या ज्या क्लिष्ट शस्त्रक्रिया आहेत त्या संदर्भात त्यांच्या जवळजवळ 25च्या वर जे शोधनिबंध असतात ते आंतरराष्ट्रीय मानांकन जर्नल्समध्ये प्रसिद्ध सुद्धा झालेले आहेत. स्कलबेस आणि CVJ शस्त्रक्रियांमध्ये त्यांचा विशेष असा हातखंडा आहे किंवा विशेष असा अनुभव आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले, त्यांचं स्वागत करू आणि लगेचच आजच्या आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर सगळ्यात आधी आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आजचा आपला खूप महत्त्वाचा विषय आहे की न्यूरोसर्जरी कधी आणि कुणासाठी. तर सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की जर मला सततची डोकेदुखी होत असेल तर मला मेंदूच्या ऑपरेशनची गरज भासते का, किंवा मला मेंदू संबंधातले कोणते आजार झालेत असं मी समजावं का? बरं, असं आहे, डोकेदुखी हा एक तापदायक आजार असतो पेशंटसाठी पण आणि डॉक्टरसाठी पण. कारण त्याचं कारण असं आहे की डोकेदुखीसाठी हजार कारणं आहेत. आता त्यातलं नक्की कारणामुळे कशामुळे दुखतं आहे हे शोधणं फार त्रासदायक ठरतं, म्हणून तो डॉक्टरसाठी पण तितकाच डोकेदुखीचा विषय असतो. आता कसं, ॲज अ न्यूरोसर्जन म्हणून मला फक्त 2 प्रकारच्या डोकेदुखीसाठी माझ्याकडे म्हणजे महत्वाच्या असतात माझ्या दृष्टीने. एक म्हणजे डोकेदुखी जी सकाळी उठून होते आहे किंवा पेशंटला उठल्या उठल्या डोकेदुखी सकट उलटी होते आहे, दिसण्यास कमी होतं आहे किंवा चालण्यामध्ये बॅलन्स जातो आहे, अशा संदर्भात जर डोकेदुखी काही कालावधी म्हणजे गेल्या 2-3 महिन्यांपासून अशी होत असेल तर ते माझ्यासाठी सिग्निफिकंट ठरतं. कारण मग मी त्यानंतर MRI वगैरे करतो, जे काही गाठी वगैरे दिसलं तर त्यानुसार ते ऑपरेशन सजेस्ट करतो. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे अतिशय म्हणजे तीव्र स्वरूपाचं, म्हणजे अगदी वीज कडाडावी असं भयंकर डोकं दुखणं की त्याच्यात पेशंटला फिट येऊन तो बेशुद्ध पडतो. सो हे एक अतिशय महत्वाचं न्यूरोसर्जिकल कारण असू शकतं, कारण त्याच्यात रक्तस्राव वगैरे किंवा स्ट्रोक होणं हे त्याच्यात असू शकतं, आणि ही माझ्यासाठी महत्वाची आहे. पण बहुतांशी डोकेदुखी यांना ऑपरेशनची काही गरज नसते, ते औषधं आणि काउन्सिलिंगनी बऱ्या होण्यासारखे असतात. नक्कीच. तुम्ही सांगता की 2 प्रकारची जी डोकेदुखी असते ती तुमच्यासाठी फार क्लिष्ट असते किंवा ती तुम्हाला जी समजण्यासारखी असते. मात्र मला असं विचारायचंय की डोकेदुखी हा तर एक प्रकार झाला, मात्र काही कारणास्तव जर आपल्या डोक्याला मार लागला तर हा डोक्याचा मार सुद्धा तितकाच त्रासदायक ठरू शकतो का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुढे जाऊन याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का? ऍक्च्युली हा फार एक कॉमन प्रश्न विचारला जातो. बहुतांशी जे पेशंट एक साधारण किंवा तीव्र स्वरूपाच्या डोक्याच्या मारातनं रिकव्हर होतात किंवा बरे होतात, तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न असतो, सर पुढे काय? आता काही दूरगामी काही किंवा मला पुढे जाऊन याच्यात काही त्रास असू शकतो का? तर त्याचं असं आहे की इव्हन साधारण मार जरी असला मेंदूला, अगदी म्हणजे मायनर ऍक्सिडेंट जरी असला तरी सुद्धा काही विशिष्ट सिम्पटम्स असतात. म्हणजे जसं डोकेदुखी, उलट्या, चक्कर येणं, चिडचिडपणा होणं, थकवा वाटणं किंवा निद्रानाश होणं किंवा अति भूक लागणं किंवा कमी लागणं. तर हे जे काही सिम्पटम्स आहेत हे साधारणपणे 2 ते 3 आठवड्यापर्यंत राहतात आणि नंतर ते कालांतराने कमी होतात. आता त्याच्यासाठी फारसा काही शारीरिक किंवा सायंटिफिक बेसिस नसतो. थोडेसे एक ऍक्सिडेंटची जी मनात भीती बसलेली आहे ती एक लक्षणांमधनं व्यक्त होत असते. या व्यतिरिक्त ऍक्सिडेंट झालेला किंवा मेंदूला मार लागल्यामुळे पुढे किंवा दूरगामी काही परिणाम होतील असं काही होणं शक्य नाहीये किंवा त्याच्यात फारसे काही अपेक्षित नसतं. म्हणजे आपल्याला आता होत असलेल्या आजाराचा आणि भूतकाळात लागलेल्या माराचा फारसा काही संबंध जोडावा असं नाहीये. नक्कीच नक्कीच. आपण डोकेदुखी आणि डोक्याला मार याबद्दल तर जाणून घेतलं, मात्र ब्रेन हॅमरेज हा सुद्धा एक प्रकार असतो, तर तो म्हणजे नेमका काय, त्याबद्दल जर डिटेल आपल्या प्रेक्षकांना सांगता आलं तर? हो, ऍक्च्युली ब्रेन हॅमरेज हा न्यूरोसर्जरीचा सगळ्यात म्हणजे कोर असं इश्यू समजला जाऊ शकतो. आता असं आहे की एक समजून घ्यायची गोष्ट आहे, ब्रेन हॅमरेजचे मुख्यत्वेकरण 2 प्रकार असतात. जे सगळ्यात कॉमन म्हणजे ऍक्सिडेंट आणि दुसरा म्हणजे आपोआप होणारा किंवा स्पॉन्टॅनियस. तर आता ऍक्सिडेंटमध्ये सूक्ष्म स्वरूपाचं रक्तस्राव, कारण प्रत्येक ऍक्सिडेंटमध्ये रक्तस्राव होतो, म्हणजे मेंदूचा मार म्हणजे रक्तस्राव बेसिकली ऍक्सिडेंट मधला. तो सूक्ष्म स्वरूपाचा असतो किंवा मोठ्या स्वरूपाचा असतो आणि त्यानुसार मग निदान आणि सिम्पटम बघून त्याच्यावरती उपचार केले जातात. आणि दुसरा स्पॉन्टॅनियस, याच्यामध्ये एक महत्वाचा सगळ्यात असतो ते म्हणजे अति उच्च रक्तदाबामुळे होणारा रक्तस्राव. हा बहुतांशी वयस्कर पेशंटमध्ये म्हणजे 30-35च्या पुढच्याच पेशंटमध्ये होतो. बीपी म्हणजे 170, 180 वगैरे बाय 110 वगैरे असं जेव्हा बीपी वाढतं तेव्हा मेंदूतल्या बारीक केशवाहिन्या किंवा मोठ्या रक्तवाहिन्या फुटून हा मेंदूच्या डीप भागात रक्तस्राव होतो.
दुसऱ्या प्रकारचा एक रक्तस्राव असतो, हा कुठल्याही वयोगटात किंवा लहान किंवा तरुण वयोगटात येऊ शकतो. ते म्हणजे रक्तवाहिन्यांच्या गुच्छामुळे होत असलेला रक्तस्राव, किंवा रक्तवाहिन्यांच्या मध्ये, मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये फुगा असेल तर त्याच्यात तो रक्तस्राव होऊ शकतो. हे दोन प्रामुख्याने ब्रेन हिमरेज किंवा मेंदूतल्या रक्तस्रावाची कारणं आहेत. नक्कीच, तुम्ही 2 प्रकार सांगितले आणि त्यामध्ये म्हणजे तुम्ही महत्त्वाचं सांगितलं की बऱ्याचदा हाय बीपी मुळे सुद्धा हा त्रास होण्याची शक्यता असते. तर मला यालाच जोडून असा प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला जर इतर आजार असतील, म्हणजे हाय बीपी, डायबिटीस किंवा किडनी संबंधितले काही आजार असतील, तरी सुद्धा आपल्याला असा काही आजार होण्याची शक्यता असते किंवा पुढे जाऊन असा आजार आपल्याला होऊ शकतो? हो, आता ऍक्च्युली कसं आहे, मेंदूचा जो म्हणजे मेंदू, शरीर हे पूर्णपणे मेंदूवरती परिणाम करत असतं. तर त्याचा प्रामुख्याने म्हणजे आता आपण टॉप टू बॉटम एक एन्युमरेटच करूया सगळेच की काय एक्झॅक्टली होतं असेल असं. जसं हृदयरोग म्हणजे जसं अँजिओप्लास्टी आहे किंवा व्हॉल्व्हचं ऑपरेशन झालं, तर याच्यामध्ये कसं असतं की रक्त पातळ करण्याच्या गोळ्या द्याव्या लागतात, जेणेकरून जे काही स्टेंट किंवा टाकले ते हे राहावे. तेव्हा अशा जेव्हा गोळ्या चालू असतात रक्त पातळ करण्याच्या किंवा ज्याच्यामध्ये गुठळी बनण्याचं प्रमाण कमी होतं, तेव्हा मेंदूला लागलेला साधारण मार सुद्धा तो जास्त प्रमाणात व्यतीत होऊ शकतो, कारण जो रक्त जे राहतं त्याला गुठळी बनण्याची प्रक्रिया बंद होते त्याच्या, आणि रक्तस्राव प्रमाणापेक्षा जास्त होतो. दुसरं, अति उच्च रक्तदाबामुळे जो काही रक्तस्राव होतो तो आपण आताच म्हणजे मेंदूच्या ह्याच्यात डिस्कस केला. हे 2 महत्वाचे भाग झाले. आता आपण समजा डायबिटीस किंवा जो अगदी म्हणजे मला असं वाटतं इंडिया एक भारतामध्ये सगळ्यात जास्त कॉमन आजार होणार आहे काही दिवसानंतर डायबिटीस. हे डायबिटीसमुळे पण हे जेव्हा साखर जास्त असते तेव्हा ज्या मज्जातंतू असतात ज्या मणक्यातनं आणि याच्यातनं येणार आहे त्यांच्यावरती सूज येते आणि पायाला आग होणे किंवा संवेदना कमी होणे आणि मग त्याच्यानुसार होणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते उद्भवतात. तिसरा महत्वाचा म्हणजे यकृताचा आजार, म्हणजे दारू किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे जे यकृत सुकतं किंवा त्याला लिव्हर सिरोसिस असं म्हणतात, याच्याही मध्ये जे रक्तात गुठळी करण्याचं जे प्रमाण असतं ते कमी होऊन जातं किंवा कमजोर होऊन जातं, आणि अशामध्ये पण मेजर स्वरूपाचे रक्तस्राव मेंदूमध्ये होण्याची चान्सेस असतात. तिसरा आणि चौथा आणि महत्वाचं म्हणजे किडनीचे आजार. तर किडनीचे आजार सुद्धा बहुतांशी हे हाय ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाबाशी असोसिएटेड असतात, आणि त्यांच्यामध्ये ब्लड प्रेशरचं कंट्रोल करणं पण बरंच कठीण पडलेलं असतं कारण किडनीच्या प्रभावामुळे, आणि त्याच्यामध्ये मग मेंदूत रक्तस्राव होणं वगैरे हे परिणाम किडनीच्या आजारात सुद्धा तितकेच हे बघितले जातात. आणि आता याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे बाकी आजार, जसं उदाहरणार्थ कर्करोग किंवा कॅन्सर. तर कॅन्सर सुद्धा, तर म्हणजे स्तनाचा कॅन्सर असो किंवा फुफ्फुसाचा कॅन्सर असो किंवा प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर असो, तर हे कॅन्सर मेंदूपर्यंत किंवा मज्जारज्जू किंवा मणक्यापर्यंत पोहोचून त्या आजाराला एक वेगळी दिशा देतात, कारण मग त्याचं आजाराचं आपलं मुख्य जे काही ट्रीटमेंट करायची आहे ते सोडून मेंदूच्या आजाराकडे लक्ष देणं पण तितकंच कठीण होऊन जातं, कारण दोन्ही आता 2 वेगळ्या सिस्टम त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन जातात त्याच्यात, आणि त्याच्यातही काही शस्त्रक्रिया केल्या जातात किंवा जे काही ऑप्शन्स आहेत ते पण अवेलेबल असतात, पण अर्थात ते सगळं मॅटर त्याचं क्लिष्ट होऊन जातं. बरोबर, नक्कीच. तुम्ही जे सांगताय त्याचप्रमाणे मला असं विचारायचं आहे की मेंदू आणि मज्जारज्जूमध्ये जेव्हा गाठी होतात तर त्या गाठी असाध्य अशा असतात की त्या सुद्धा म्हणजे बऱ्या होऊ शकतात, यासंबंधी काय सांगू शकता? हा, आता असं आहे, आता आपण कर्करोगावरनं मेंदूच्याच गाठीवरती आलो, तर मला एक सांगायचं आहे की मेंदूचे सगळे ट्यूमर हे काही कर्करोग असतात किंवा कॅन्सर असतात असं नाही, त्याच्यामध्ये पण साधे ट्यूमर आणि क्लिष्ट ट्यूमर किंवा कर्करोग किंवा मॅलिग्नंट ट्यूमर याच्यामध्ये अशी वर्गवारी केलेली असते. आता ह्या ट्यूमर्समध्ये आणि बाकीच्या ट्यूमर्समध्ये फरक असा पडतो, कसं आहे, मेंदूची पण एक छोटीशी संरचना समजून घेण्याचा प्रयत्न करू की मेंदू ही अतिशय गुंतागुंतीची किंवा क्लिष्ट जागा आहे किंवा मेंदूच्या प्रत्येक पॉइंटला कुठल्या ना कुठल्या शरीराचं काम त्यांनी सोपवून दिलेलं आहे, म्हणजे कुठला पार्ट हाताशी काम करणार असेल, बोटाशी काम करणार असेल, जिभेशी असेल, नजरेशी असेल. सो गाठ ही कुठल्या भागात उद्भवते आहे याच्यावरती त्याचं बऱ्यापैकी भवितव्य अवलंबून असतं. म्हणजे ती जर गाठ आपल्या श्वसन प्रक्रिया होत असलेल्या भागात जर आली तर ती गाठ साधी जरी असली तरी पण ती धोकादायक ठरू शकते, कारण त्याच्यात श्वसन प्रक्रियेला अडथळा उत्पन्न होतो. दुसरं असं काही त्याच्यातले अर्थात कॅन्सरचे पण प्रकार असतात की ज्याच्यामध्ये प्रोग्नोसिस म्हणजे पुढचं जे काही असतं, इव्हन ऑपरेशन, रेडिएशन, किमो करून सुद्धा चांगलं नसतं, पण बहुतांशी गाठी आणि काही विशिष्ट अपवाद वगळता काही आधुनिक तंत्रज्ञानाने आपण व्यवस्थितपणे ऑपरेशन करू शकतो. आता आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे मायक्रोस्कोपचा वापर झाला किंवा एंडोस्कोपचा वापर झाला किंवा नॅव्हिगेशन प्रणाली, म्हणजे मेंदू ट्यूमर कुठे आहे हे आपल्याला गाईड करणारी प्रणाली, अशा सगळ्यांच्या सिस्टम वापरून ट्यूमरचं ऑपरेशन आता बऱ्यापैकी सहज साध्य झालेलं आहे. अर्थात रेडिएशन आणि किमोथेरपी यांची सुद्धा जोड काही ट्यूमर्सना द्यावी लागते,
त्याचं कारण असं की रेडिएशन आणि किमोनी त्यांचे जे ट्युमर वाढण्याची जी गती आहे तिला ती आपण कमी करू शकतो. म्हणजे वेगात निघालेल्या गाडीला आपण मागे खेचू शकतो. अर्थात तो काही त्याच्यासाठी क्युरेटिव्ह उपचार नसतो. नक्कीच. मेंदूच्या ज्या गाठी आहेत त्याबद्दल आपण जाणून घेतलं. मात्र मेंदूच्या या गाठी झाल्यानंतर आपल्याला शस्त्रक्रिया हाच एक पर्याय आहे की औषध गोळ्यांनी किंवा उपचारांनी सुद्धा हा साध्य होऊ शकतो, म्हणजे हा बरा होऊ शकतो? बरोबर. आता असं आहे, गाठींची भीती अर्थातच सगळ्यांना असते. जेव्हा केव्हा मेंदूची गाठ आहे असं मी निदान सांगतो आणि सांगतो की त्याला ऑपरेशन लागणार आहे, तेव्हा पहिला प्रश्न सगळ्यांचाच असतो की सर बिना ऑपरेशनचं काही होऊ शकतं का, की औषध गोळ्यांनी हे बरं होण्यासारखं आहे का, किंवा अजून कुठले त्याच्यात उपाय आहेत का. आणि प्रश्न अगदी साहजिक आहे. मेंदूच्या ऑपरेशनची रुग्णाला जेवढी भीती वाटते तेवढं म्हणजे अगदी साहजिक आहे ते. तर त्याच्यात उत्तर असं आहे की एक म्हणजे आपण एक मूलभूत प्रश्न म्हणजे एक त्याचा पार्ट असं समजून घेऊया. ट्युमर किंवा गाठ हा एक मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे, म्हणजे एक अडथळा आहे किंवा तो दबाव आहे. आता दुसरे जसे आजार असतात, जसे उदाहरणार्थ आपण डायबिटीस पकडू किंवा हायपरटेन्शन पकडू, हे एक आपण असं म्हणू शकतो की ते केमिकल आजार आहेत. म्हणजे शरीरातले जे काही शरीरातले जे काही स्त्राव असतात त्यांच्यामध्ये जे काही बदल घडलेले आहेत किंवा कमी जास्त झालेले आहेत आणि म्हणजे जो केमिकलचा बदलाव झालेला आहे त्याच्याने हे आजार झालेले आहेत आणि आपण त्याला केमिकलचाच वापर करून म्हणजे गोळ्यांचा औषधांचा वापर करून त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. पण जसा हा मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे किंवा हा ब्लड म्हणजे अडथळा आहे किंवा दबाव आहे, तर त्याच्यासाठी मात्र ऑपरेशन शिवाय आपल्याकडे काही दुसरा पर्याय उपलब्ध नसतो. आणि त्याच्यासाठी दुसरा पर्याय सांगणं पण खरं सांगायचं झालं तर आत्ताच्या घडीला ते योग्य नाहीये. अर्थात काही छोट्या ट्युमरसाठी काही नवीन टेक्नॉलॉजी आहेत, ज्याला गामा नाईफ रेडिएशन थेरपी असं म्हणतात, की त्याच्यामध्ये एक 3 सेंटीमीटरच्या पेक्षा छोटा ट्युमर असेल आणि किंवा क्लिष्ट जागेवर असेल, सो त्याला रेडिएट करून तो ट्युमर बिना ऑपरेशननी कमी करता येण्यासारखा असतो. अर्थात त्याची फॅसिलिटी सगळीकडे अवेलेबल नसते. नक्कीच नक्कीच. मला वाटतं या ऑपरेशन झाल्यानंतर माणूस सामान्य आयुष्य जगू शकतो का, याबद्दल सुद्धा मला जाणून घ्यायचंय. मात्र इथे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे. लगेचच भेटूया. कुठेही जाऊ नका. पाहत रहा IBN लोकमत. डॉक्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे न्यूरोसर्जरी कधी आणि कुणासाठी, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर समीर फुटाणे. लगेचच आपल्या चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी म्हटलं की मेंदूची शस्त्रक्रिया ही जसं तुम्ही सांगितलं की बऱ्याचदा क्लिष्ट असते आणि त्यासाठी सगळेच जण घाबरत असतात, तर ही सर्जरी केल्यानंतर लोक जे आहेत किंवा जे रुग्ण आहेत ते नॉर्मल आयुष्य जगू शकतात का? हो, अर्थातच जगू शकतात. आता कसं आहे ना, पुढचं जे भवितव्य असतं ऑपरेशन नंतरचं, ते बहुतांशी पेशंटची ऑपरेशनच्या आधीची काय कंडिशन आहे त्याच्यावरतीच त्याचं पुढचं भवितव्य अवलंबून असतं. अगदी गंभीर परिस्थिती असेल तर ऑब्व्हियसली हवा तसा काही रिझल्ट दरवेळेला मिळेलच असं नाहीये. दुसरं असं असतं की बाकी शस्त्रक्रियांपेक्षा याच्यामध्ये फरक आमचा असा असतो की फक्त MRI वर काहीतरी दिसतंय म्हणून ते ऑपरेशन करायचं असं नसतं. त्याच्यामागे आम्ही काही गोष्टींचा विचार करतो की एकतर तो ट्युमर कुठल्या स्वरूपाचा आहे, तो कॅन्सरस आहे की साधारण गाठ आहे, त्याची जागा काय आहे, नंतर पेशंटचं वय काय आहे, त्याची शारीरिक परिस्थिती कशी आहे, म्हणजे त्याला काही अजून बाकीचे आजार आहेत का किंवा बाकीचे काही डिझॅबिलिटीज आहे का, एक सोशल कंडिशन कशी आहे त्याची, आणि त्याच्या स्वतःच्या आयुष्याकडनं काय नक्की अपेक्षा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा सांगड घालून आणि ती MRI वगैरे याच्याशी हे करून की त्याच्यात एक उत्तमोत्तम त्याला क्वालिटी ऑफ लाईफ आपल्याला चांगली देता येऊ शकेल या अनुषंगाने ते ऑपरेशन किंवा हे केलं जातं. आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियसली जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा होऊ घातलेले आहेत अशा दोन्ही प्रॉब्लेमपासून बहुतांशी पेशंटना सुटकारा मिळू शकतो. नक्कीच. मला वाटतं आता मानदुखी आणि पाठदुखीकडे आपण वळूया. जुनी मानदुखी असेल किंवा जुनी पाठदुखी असेल, आणि मला वाटतं हल्ली सर्रास सगळ्या लोकांमध्ये दिसून येते, तर ही जी मानदुखी किंवा पाठदुखी आहे ती शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे बरी होऊ शकते का? असं आहे, मानदुखी आणि पाठदुखी याला मी एक सार्वत्रिक आणि सार्वजनिक आजार असं मी म्हणेल त्याला. कारण मला असं वाटतं 95% न्यूरोसर्जनचं काम हे पाठदुखी आणि मानदुखीचीच असतं. तर आता याच्याबाबत मी ऑपरेशन आणि पाठदुखी याच्या संदर्भात स्पेसिफिक काही गोष्टी सांगू इच्छितो. ते म्हणजे अशा पेशंट्सना फक्त ऑपरेशनची गरज असते की ज्यांच्या मणक्यामध्ये काही स्ट्रक्चरल म्हणजे त्यांच्या जडणघडणीमध्ये काही फरक पडलेला आहे. शिवाय नुसती पाठदुखी नाही, पण जसं पायात अगदी विजेचा करंट जातोय वगैरे अशा प्रकारचं दुखणं आहे, किंवा प्रचंड मुंग्या आहेत, किंवा एखाद्या हाताला किंवा पायाला कमजोरी किंवा कमकुवतपणा आलेला आहे, आणि दुखणं इतकं जास्त आहे की जे रुटीन लाईफ हे अशक्य झालेलं आहे, किंवा इतकं अंतर सुद्धा चालू शकत नाही किंवा बसवत नाही, किंवा रुटीन काम जे आहे ते डिस्टर्ब झालेलं आहे. तो अशा पेशंट्समध्ये
आणि त्यांचं म्हणजे त्यांचं क्लिनिक म्हणजे पिक्चर, त्यांचा स्वतःला काय त्रास आहे आणि MRI आणि एक्सरेवर जे काय उत्तर आहे ते, या दोघांची सांगड घालून जर ती जुळत असेल ती सिच्युएशन, तरच त्यांना पुढे ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. अदरवाईज मोस्ट ऑफ द 95% पेक्षा जास्त पेशंट्सना पाठदुखीसाठी ऑपरेशनची वगैरे गरज नसते. कारण पाठदुखी जेवढे शारीरिक कारण आहे तेवढीच कदाचित मानसिक कारण पण त्याच्यासाठी असू शकतात. नक्कीच मानदुखी आणि पाठदुखीबद्दल आपण बोललो, मात्र मणक्यांच्या आजाराचं सुद्धा तितकंच असतं आणि मणक्यांचा आजार झाल्यानंतर सुद्धा माणूस तितकाच घाबरलेला असतो. तर या मणक्यांचा आजार जो आहे तो आपल्याला टाळता येऊ शकतो का, आणि जर तो आजार गंभीर असेल तर त्यावर आपण कशी काय ट्रीटमेंट देतो? अच्छा, आता असं आहे की मणक्यांचे जे बहुतांशी आजार असतात, म्हणजे आपण जर असं फक्त झीज होणारे आजार किंवा त्याच्या मणक्यामध्ये सुद्धा गाठी होतात किंवा इन्फेक्शन म्हणजे TB वगैरे असं होऊ शकतं. सो त्यातल्या जे सगळ्यात कॉमन पार्ट आहे म्हणजे झीजमुळे होणारे जे आपण सर्वसामान्यपणे बघतो, आपण आता रेअर जे कॉजेस आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूच नाही इनफॅक्ट. सो ह्याच्यामागे एक म्हणजे हे का होतात आणि ते टाळण्यासाठी आपण काय करू शकतो याची एक मी तुम्हाला एक म्हणजे थिअरी सांगण्याचा प्रयत्न करतो सोप्या भाषेत. बेसिकली मणका म्हणजे काय असतो की एक हाडाच्या ठोकळ्यांचा एक रचलेला मनोरा असतो आणि त्याच्यामधनं अशा निघणाऱ्या आपल्या मज्जातंतू असतात की ज्या हाताला आणि पायाला किंवा शरीराच्या प्रत्येक भागाला त्या सप्लाय केलेल्या जातात. तर ह्या मणक्याचा जो मनोरा असतो या मनोऱ्याला पकडणारे काही स्नायू असतात. म्हणजे हे जे स्नायू आहेत हे मणक्याला किंवा मानेचे आणि पाठीचे मोठे स्नायू हे मणक्याच्या मनोऱ्याला धरून ठेवतात. म्हणजे जसं आपल्या मुंबईच्या फ्लायओव्हरच्या ब्रिजला या रोप्सनी ते धरून ठेवलेलं आहे. तर जसं समजा हे सगळे रोप तुटायला लागले किंवा कमकुवत झाले तर हा ब्रिज कसा ढासळायला लागेल, तर त्याचप्रमाणे हे स्नायू जेव्हा कमजोर होतात तर मानेचा जो मनोरा असतो तो ढासळायला लागतो किंवा त्याच्यामध्ये घर्षण वाढायला लागतं. तर हे स्नायू का कमजोर होतात, तर साधारणपणे 30-35च्या वयानंतर स्नायूमध्ये येणारी नैसर्गिक कमकुवतपणा, वाढतं वजन, स्ट्रेस, बैठं काम, व्यसनांचा म्हणजे सिगरेट म्हणा किंवा अल्कोहोल म्हणा त्याचा पण याच्यावरती परिणाम होतो आणि अजून काही अनुवंशिक आणि रेअर कारण असतात. अशा सगळ्या प्रकारांमुळे हे स्नायू पाठीचे कमकुवत होत जातात आणि त्याचा जो मनोरा पकडण्याची जी शक्ती असते ती कमी होत जाते आणि त्यातलं घर्षण वाढायला लागतं. आणि घर्षण असे हे वाढल्यामुळे मग मणकेतनं गादी घसरणे किंवा दोन मणके एकमेकांच्या जवळ येणे, त्याच्यामध्ये झीज होणे आणि इव्हेंच्युअली या ज्या त्यातनं निघणारे मज्जातंतू असतात त्याच्यावरती दबाव, तर ही सगळी लक्षणं त्याच्यामध्ये यायला लागतात. सो ही जेव्हा लक्षणं यायला लागतात की मग ते दुखणं सुरू होतं. मग दुखणं इतकं होतं की मग त्याच्यावरती उपाय करणं पण मुश्किल होऊन जातं आणि एक दुष्टचक्रात आपण अडकून जातो. तर याच्यावरचा सरळ साधा उपाय असा आहे की हे लक्षणं जाणवण्याआधीच जर आपण व्यायाम सुरू केले, आता व्यायाम म्हणजे जनरल व्यायाम नाही, म्हणजे पळणं किंवा डंबेल्स उचलणं किंवा असं जे आपण रुटीन व्यायाम समजतो तसे नाही, पाठीसाठी स्पेसिफिक म्हणजे आणि अगदी साधे आपल्या कल्चरमध्ये सांगितलेले म्हणजे सूर्यनमस्कार झालं किंवा योगासनं झालं किंवा पोहणं झालं, हे पाठीसाठी उत्तम व्यायाम असतात. आणि हे व्यायाम रेग्युलर बेसिसवर केल्याने पाठीच्या स्नायूंना हवी तशी बळकटी मिळवता येऊ शकते आणि हा जो मणक्याचं जे ढासळणं आहे, मनोऱ्याचं ढासळणं जे आहे ते रोखता येऊ शकतं आणि बहुतांशी आजारांना याच्यापासून हे मिळू शकतं, त्रास मिळू शकतो. मला वाटतं मेंदूंचे आजार आहेत ते सुद्धा टाळता येऊ शकतात का, याबद्दल सुद्धा मला जाणून घ्यायचं. मात्र इथे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे. लगेचच भेटतोय, कुठेही जाऊ नका, पाहत राहा डॉक्टर. डॉक्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपला विषय आहे न्यूरोसर्जरी कधी आणि कुणासाठी. मार्गदर्शन करतायत डॉक्टर समीर फुटाणे. लगेचच आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी म्हटलं की मेंदूंचे जे आजार आहेत ते कसे होतात, काय होतात याबद्दल तर तुम्ही आम्हाला सांगितलं. मात्र हे होऊच नाही किंवा टाळता यावे यासाठी सुद्धा काय करावं, यासाठी काय सल्ला द्याल तुम्ही? प्रत्येक शास्त्राचा बेस असाच असतो की हे टाळता कसं यावं आणि माझा पण तो आवडता प्रश्न असतो हा खरं तर. आता कसं आहे, मेंदूचे जे ट्युमर्स आहेत किंवा गाठी आहेत किंवा इन्फेक्शन्स आहेत याला आपण काही विशेष टाळू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये जेनेटिक किंवा अनुवंशिक कारणं असतात. सो कदाचित व्यसनाधीनता कमी करणं हाच त्याच्यासाठी उत्तर असेल. पण अर्थात हा ओव्हरऑल न्यूरोसर्जरीचा हा पार्ट बराच छोटा आहे आणि सगळ्यात मोठा भाग असतो हा मेंदूचा ऍक्सिडेंट आणि रक्तस्राव याच्याशी. कारण हे जे आजार आहेत हे डिझॅबिलिटी म्हणजे अपंगत्व प्रोड्यूस करणारे असतात आणि ऑब्व्हियसली जीवाचा धोका पण त्याच्यात असतो आणि ते कसे कुठल्याही वयासाठी ते तितकेच व्हल्नरेबल आहेत, त्याला एक विशिष्ट वयग्रुप नाही. सो रक्तदाबाबद्दल जर मी म्हणेल तर रक्तदाब रेग्युलर 30 नंतर रक्तदाब मोजणे किंवा त्याचं जर दिसून आल्यास त्याच्या संदर्भात जे काही इलाज किंवा डायग्नोसिस आहे ते रेग्युलर करणे किंवा नाही जरी दिसून आलं तरी पण रेग्युलर चेकअप करत राहणं हे अतिशय महत्वाचं ठरतं.
हा झाला याचा भाग. दुसरं ऍक्सिडेंट बाबत मी म्हणेल, कारण ऍक्सिडेंटमुळे कदाचित म्हणजे न्यूरोसर्जरीचा सगळ्यात बल्क त्याच्यातच असतो ऍक्सिडेंटमध्ये, आणि ते टाळण्यासाठी एकच शब्द आहे, ते म्हणजे सेल्फ डिसिप्लिन किंवा स्वयंशिस्त. म्हणजे हा यालाच मी एक परवलीचा शब्द म्हणेल. कारण की करायचं काहीच नाहीये. जे घालून दिलेले वाहतुकीचे नियम आहेत तेच फक्त आपल्याला पाळायचे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ हेल्मेट घालणे, ते व्यवस्थित बांधलेलं असणे, नुसतं टोपीसारखं न घालणे, किंवा सीट बेल्ट बाळगणे, सिग्नल न तोडणे, ट्रिपल सीट न जाणे, आणि शिवाय म्हणजे जर शक्य झाल्यास तर अंधार पडल्यानंतर किंवा अंधाऱ्या जागेवरती वाहन न चालवणे. माझं पुढे जाऊन मी असं पण म्हणेल की गरोदर स्त्रिया आणि लहान मुलं यांनी टू व्हीलरवरती जर प्रवास करणं टाळल्यास एका म्हणजे प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनला फेस करण्यापासून आपण वाचू शकतो. कारण की कसं आहे, ऍक्सिडेंट हा फक्त म्हणजे मृत्यू हा त्यातलं सगळ्यात सोपा उत्तर आहे त्यातलं, आणि अपंगत्व जे येतं त्यातनं ते फार जास्त त्रासदायक आणि कठीण ठरतं. म्हणून माझा म्हणजे सगळ्याच म्हणजे बघणाऱ्यांना आणि सगळ्यांनाच म्हणजे हे आवर्जून हे राहील की वाहतुकीचे नियम पाळून ऍक्सिडेंट होणं जर टाळता आलं तर ते प्रत्येक न्यूरोसर्जनचं कदाचित शेवटचं इच्छा राहील. नक्कीच नक्कीच. आणि मला वाटतं जर योग्य वेळी योग्य डॉक्टरांकडे उपचार घेतले, जर आपल्याला अशा संदर्भातला काही त्रास जाणवला आणि आपण योग्य डॉक्टरांचा सल्ला घेतला तर हे आजार सुद्धा आपल्याला टाळता येण्यासारखे. याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? हो, अर्थातच. कारण आता म्हणजे जसं आता ब्लड प्रेशर झाला किंवा डायबिटीज झाला, आता हे आजार तर काही न्यूरोसर्जनकडे येण्यासारखे नाही आहेत, किंवा त्या स्पेशालिटीचे जे कुठले डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी वेळोवेळी भेटून किंवा आपल्या जवळचे जे कोणी विश्वासातले फिजिशियन आहेत त्यांच्याशी भेटून या सगळ्या बेसिक आजारांवरती जर आपण वेळीच उपचार आणि हे केले तर त्याचा जो काही परिपाक मेंदूवरती होतो किंवा त्याचा जो इफेक्ट होतो तो आपल्याला बऱ्याच अंशी टाळता येऊ शकतो. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि न्यूरोसर्जरी कोणासाठी करावी किंवा कधी करावी यासाठी आमच्या प्रेक्षकांना इतकं छान मार्गदर्शन केलं, मनपूर्वक आभार. नमस्कार. नमस्कार. टॉक टाइम मध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त IBN लोक.